पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 46/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 प्रमाणे आपल्याकडे दाखल होता। सदर याच्यातील फिर्यादी श्री दिलीप जैन हे नवजीवन एक्सप्रेसने दिनांक 30/12/24 रोजी प्रवास करत असताना त्यांचे 27.5 तोळे 80,000 रुपये कॅश आणि एक मोबाईल तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे असं चोरीला गेल्याची तक्रार आपल्या इथे दाखल झाली होती। सदर गुन्ह्याचा तपास RPFचे मीना साहेब, दया साहेब तसेच आमची DB टीम ही एकत्रित करत असताना प्राप्त CCTV फुटेज आणि गुप्त माहितीद्वारे आपल्याला 3 आरोपींची माहिती मिळाली। RPFचे दया साहेब, मीना साहेब आणि आमची DB टीम यांनी सदरचे 3 आरोपी हे ताब्यात घेतले। सदरचे 3 आरोपी हे बुरहानपूर, नवापूर, मध्य प्रदेश, नेपानगर येथील आहेत। त्यांच्याकडे सखोल तपास केला, त्यांची पोलीस कस्टडी घेतली। सखोल तपास केल्याच्या नंतर त्या आरोपीकडून आपण गेलेल्या मुद्देमालापैकी जवळजवळ 25 तोळे मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत साधारण 18 लाख रुपये आहे आणि राहिलेल्या उर्वरित मुद्देमालाचा तपास हा आम्ही अजून पोलीस कस्टडी घेऊन चौकशी करत आहोत। सर, गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय? गुन्हेगारांची पार्श्वभूमी हे तेथीलच आहेत, त्यांची शेती वगैरे व्यवसाय आहे। कधीतरी त्यांच्यावरती अजून चोरीचे गुन्हे दाखल आहेत की नाही याबाबत माहिती घेत आहोत।